विमा योजनेचा शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांना जास्त फायदा होतोय अशी बाब समोर आलेली आहे। 5 वर्षांमध्ये कंपन्यांना 50,000 कोटींचा नफा मिळालाय। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये घट झालेली आहे। महाराष्ट्रातून तब्बल 10.5 कोटींचा नफा त्यांना झालाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान होतंय आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशातील आर्थिक अनेक ज्या कंपन्या आहेत त्या पीक विमा योजना राबवत आहेत। अनेक राज्यांमध्ये ही योजना सुरू आहे, पण या योजनेचा शेतकऱ्यांऐवजी पीक कंपन्यांनाच अधिक फायदा होत असल्याचं समजतंय। गेल्या 5 वर्षांमध्ये विमा कंपन्यांनी 50,000 कोटींचा नफा कमावल्याची माहिती समोर आली आहे। तर शेतकऱ्यांची भरपाई दिवसेंदिवस कमी होताना दिसते। पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं हा पीक विमा योजनेचा मूळ उद्देश असला तरी दिवसेंदिवस शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम ही कमी होत गेली आहे आणि कंपन्यांचा नफा मात्र वाढत गेलेला आहे अशी माहिती समोर आली आहे। आणि त्यामुळे आता पीक विमा योजनेचा मूळ हेतू साध्य झाला नसल्याचं समोर आलंय।